आजच्या वचनाला आम्ही सुरुवात करतो. स्तोत्र 32 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 32 आणि त्याचं वचन पहिलं. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. देवबापातलं वचन आपल्या सगळ्यांकरता आशीर्वादाचं ठेव. जुन्या करारात आम्ही वारंवार धन्य हा शब्द स्तोत्रामध्ये आणि इतर ठिकाणी वाचतो. आणि प्रभूने हा धन्य शब्द किंवा ही धन्यता त्याच्या विश्वासणाऱ्यांना देऊ केलेली आहे. आणि हा खूप मोठा अनुग्रहाचा भाग तुमच्या आणि माझ्याकरता आहे. ज्यावेळेस आम्ही त्या धन्य शब्दाच्या मागील प्रभूच्या इच्छा ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला तो मुद्दा समजून येतो. मुळामध्ये धन्य या शब्दाकरता जो शब्द वापरलेला आहे, ग्रीक शब्द, त्याचा अर्थ आंतरिक शांती किंवा आंतरिक आनंद, आतली शांती किंवा आतला आनंद, असा त्याचा अर्थ लोकांनी सांगितलेला आहे. ग्रीक साहित्यामध्ये त्याविषयी खूप लिहिलं गेलेलं आहे. मुळामध्ये हा शब्द ग्रीक देवतांकरताच राखीव होता. कारण ग्रीक देवता मानवी समस्यांपासून वेगळ्या, मानवी समस्यांचा कुठलाही स्पर्श त्यांच्या जीवनाला नसायचा. दुःख, आजारपण, यातना या सगळ्यांपासून या देवता मोकळ्या होत्या किंवा स्वतंत्र होत्या. आणि म्हणून त्यांच्याकरता हा शब्द वापरला जायचा की ते धन्यता त्यांच्या जवळ आहे. परंतु तुमच्या आणि माझ्याकरता एक महत्वाची आनंदाची गोष्ट ही म्हणजे पवित्र शास्त्रामधून आमचा देव ही धन्यता आमच्या जीवनात देऊ इच्छितो. त्याकरता तो उत्सुक आहे ही धन्यता आम्हाला प्राप्त व्हावी. धन्यतेचा अर्थ तुमच्या आणि माझ्या जीवनात प्रभू त्याच्या वचनांच्या द्वारा पेरू इच्छितो. ही धन्यता मानवी प्रयत्नाने आम्हाला मिळत नाही. ही धन्यता केवळ देवाच्या द्वारा त्याच्या कृपेने तुम्हाला आणि मला मिळते. आणि ही धन्यता प्राप्त झाल्यावरती ही धन्यता किंवा आंतरिक आनंद जो आहे, आंतरिक शांती जी आहे, ती कुठल्याही बाह्य परिस्थितीने प्रभावित होत नाही. ती कमी होत नाही, ती ढासळत नाही किंवा कुठलीही बाह्य परिस्थिती ती शांती किंवा तो आनंद निर्माण करू शकत नाही. त्याचा सोर्स केवळ, त्याचा उगम केवळ आमचा जिवंत देव आहे. जुन्या करारात जसं आम्ही धन्यता वाचतो, संदर्भ वाचतो, तसाच नव्या करारात प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनात देखील त्याचा उच्चार वारंवार केलेला आम्हाला पाहायला मिळतो. स्तोत्र 32 मध्ये दावीद एक गोष्ट आमच्या समोर ठेवतो. तो अशा व्यक्तीला धन्य म्हणत आहे ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्याच्या पापांवर पांघरून घातलेला. नव्या करारात पौल सांगतो की कृपेनेच तुमचे आणि आमचे तारण झाले आहे. ज्यांच्यावर देवाची कृपा होते तेच लोक पाप क्षमेचा अनुभव घेऊ शकतात. देवाने सर्व मानवांवरती एकदाच दोषारोप ठेवलेला आहे. नीतिमान कोणी नाही, जाणता कोणी नाही, सर्वांनी पाप केले आणि सर्वजण देवाच्या गौरवास उणे पडले आहे. म्हणजे देवाच्या न्यायालयात आम्ही दोषपात्र आहोत. देवाच्या न्यायालयात आम्हा मनुष्यांवरती अपराधी म्हणून खटला दाखल केलेला आहे. जेव्हा सर्वसमर्थ देव, जेव्हा न्यायाधीश देव पातकी माणसावरती खटला दाखल करतो, त्यावेळेस त्या माणसाला निर्दोष कोण ठरवेल ही एक मोठी समस्या, नैतिक समस्या माणसापुढे आहे. उदाहरणार्थ आमच्या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याला त्यांचं हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे. परंतु देशामध्ये सगळ्या न्यायालयांचं एकच न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालयामध्ये एखादी गोष्ट आमच्यावरती दाखल झाली, त्याच्या विरुद्ध आम्ही दाद किंवा अपील सर्वोच्च न्यायालयात मागू शकतो. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जर एका व्यक्तीला दोषी ठरवलं तर तो मनुष्य कुठेच दाद मागू शकत नाही, कुठेच अपील करू शकत नाही. त्याला केवळ शिक्षा भोगणं हाच एक पर्याय आहे. तीच अवस्था पापी माणसाची आहे पवित्र आणि न्यायी देवासमोर. देवाच्या न्यायालयात तुम्हाला आणि मला निर्दोष ठरवण्याची क्षमता, पात्रता कोणामध्येही नाही. आणि म्हणून दावीद म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरून घातलेला आहे, तो मनुष्य
धन्य आहे. दाविदापुढे असा मनुष्य आहे, मोशेच्या नियमशास्त्रानुसार अर्पण करणारा मनुष्य आहे. इब्री लोकास पत्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की मोशेच्या नियमशास्त्राच्या द्वारे केली गेलेली अर्पण पूर्णपणे मुक्त करण्यास असमर्थ आहे. 9 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये त्या ठिकाणी असं म्हणतो की ही अर्पणे विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत. पापाच्या दोषाचा जो भाव आहे तो भाव ही अर्पणे दूर करत आहे. परंतु दाविदापुढे तो मनुष्य आहे, नियमशास्त्राप्रमाणे अर्पण केल्यामुळे देवाने दिलेली त्याला जी क्षमा आहे त्या क्षमेमुळे दावीद उल्हासतो आणि म्हणतो की हा मनुष्य धन्य आहे ज्याला देवाची क्षमा प्राप्त झाली, ज्याच्या अपराधांवरती पांघरून घालण्यात आलेला आहे. जुन्या करारामधला हा धन्य मनुष्य ज्याच्या अपराधांना झाकण्यात आलेला, त्याला दावीद धन्य म्हणतो. परंतु जी धन्यता तुम्हाला आणि मला मिळालेली आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्या धन्यतेबाबत दावीद अपरिचित आहे. दावीदाला माहित नाही तुमची आणि माझी धन्यता काय आहे. दावीदापुढे असा मनुष्य आहे की ज्याचे अपराध झाकलेले आहेत तरी देखील धन्य आहे. म्हणजे ती धन्यता तो असा अनुभवतो आहे त्याच्या अंतरंगामध्ये सुप्तपणे झाकलेल्या पातकांचं ओझं आहे. परंतु इब्रीच्या पत्रामध्ये, इब्री लोकास पत्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये 26व्या वचनामध्ये लेखक किती सुंदर गोष्ट लिहितो बघा. तो म्हणतो तो एकदाच, प्रभू येशू ख्रिस्त एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला. दाविदाला ही वास्तव घटना माहित नाही. आणि दावीद कोणाविषयी धन्यता मानतो? ज्याच्या अपराधांवरती पांघरून घालण्यात आलं. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारा एका वेगळ्या धन्यतेमध्ये आलो. ती कल्पनाच दाविदाला नाही, ती कल्पना तुम्हाला आणि मला आहे. ज्यावेळेस सत्यप्रियानं आम्हाला समजतो, आम्ही किती हर्षाने नाचणं आणि उड्या मारणं आवश्यक आहे. दाविदापुढे असा व्यक्ती आहे की ज्याचे अपराध झाकलेले आहेत. ज्यावेळेस दाविदाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अर्पणाच्या द्वारा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची अपराध झाकले नाहीत, ते अपराध नाहीसे करण्यात आलेले आहेत. आज तुम्ही आणि मी जे आहोत, आम्ही जसं एकमेकांकडे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांकडे आमचे पापे नाहीशी करण्यात आलेले आहेत. दावीद वेदी समोरच्या त्या भक्ताला जसं पाहतो तेव्हा तो धन्य म्हणतो. का? कारण तुझ्या अपराधांची क्षमा केली आणि तुझे पाप झाकण्यात आलेले आहे. बरोबर आहे, पापांची क्षमा केली, तुझ्या अपराध झाकले गेलेले आहेत. त्यानं खूप मोठा फरक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारा तुमच्या आणि माझ्या जीवनाला लाभलेला आहे. तो म्हणजे आमच्या जीवनातून पातके नाहीशी करण्यात आले. किती धन्यता, किती उच्च कोटीची धन्यता तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. 10व्या अध्याय 10व्या वचनामध्ये इब्रीचा लेखक पुढे म्हणतो की त्याच्या एकदाच झालेल्या देहार्पणाच्या द्वारा त्याने आम्हाला कायमचं शुद्ध केलेलं आहे. कायमचं. अद्भुत अशी गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारा पित्याने केलेली आहे. आमच्या पापांवर पांघरून घातले नाहीत का? आमची पापे कायमची नाहीशी करण्यात आली. आम्ही किती उल्हास व आनंद केला पाहिजे. जर पापावरती पांघरून घातलेल्या व्यक्तीकरता दावीद इतक्या आनंदाने धन्य शब्द उच्चारतो, स्तोत्र लिहून म्हणतो, परमेश्वरा तो व्यक्ती धन्य आहे, आनंद व्यक्त करतो. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारा ज्यांच्या पापांची नोंदच पुसली गेलेली आहे, आमची पातकेच काढून टाकलेली आहे, आम्ही किती धन्यता मानली पाहिजे. आम्ही किती प्रभूला उच्च स्वराने त्याचं गौरव, त्याचं स्तवन केलं पाहिजे. दुसरी धन्यतेची गोष्ट आम्हाला योबाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. योबाचा 5वा अध्याय आणि त्या 17व्या वचनामध्ये पहा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य. ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य. देव ज्या विश्वासणाऱ्याला शासन करतो किंवा नव्या काळामध्ये जो शब्द वापरायला शिस्त लावतो त्याच्या आध्यात्मिक जीवनाला, पृथ्वीवरच्या जीवनाला,
तो पुरुष धन्य आहे. योबाच्या अध्यायामध्ये योबाचा मित्र हे शब्द उच्चारतो. परंतु त्या मनुष्याकडे जग अतिशय वेगळ्या दृष्टीने पाहत. केवळ जगच नाही, विश्वासणारे देखील नकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहतात. योबाच्या जीवनात ज्यावेळेस प्रतिकूलता आली, त्यावेळेस योबाची पत्नी म्हणाली की तुम्ही देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. योबाचे मित्र त्याला म्हणाले की नक्कीच तुझ्या जीवनात दोष आहे, त्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये इतकी मोठी प्रतिकूलता येणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय 5 पासून पुढे वाचतो, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी देवाचा शिक्षेबाबतचा आणि देवाकडून आलेल्या शिस्तीबाबतचा देवाचा दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळतो. अतिशय स्पष्टपणे तो दृष्टिकोन आमच्या समोर ठेवलेला आहे. त्या ठिकाणी प्रभूचा दास आम्हाला सांगतो की परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस. का? कारण परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्यालाच शिक्षा करतो. जसे देहदशेतील आमचे बाप आपल्या संततीला त्यांच्या सद्गुणांकरता किंवा त्यांच्या चांगल्या चारित्र्याकरता शिक्षा करतात, शिस्त लावतात, तसंच हे आहे. परमेश्वराच्या शिक्षेमध्ये प्रीतीचा समावेश आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांग. अनेकदा देवाचा स्वभाव माहीत नसल्यामुळे अनेक जण देवाच्या शिस्तीच्या प्रक्रियेकडे क्रूर शिक्षा म्हणून पाहतात. इब्रीच्या 12व्या अध्यायात 7व्या वचनामध्ये असं लिहितो तो प्रभूचा दास, परमेश्वराच्या शिक्षेचा उद्देश तुमच्या शिक्षणासाठी आहे. देव विनाकारण शिक्षा करत नाही. त्याच्या शिक्षेमागे एक अतिशय ठाम आणि चांगला उद्देश आहे. तो मत्सरातून शिक्षा करत नाही, तो रागातून शिक्षा करत नाही, तो वैरभावाने शिक्षा करत नाही. तो आमच्या जीवनामध्ये शिस्त आणतो, ती अतिशय प्रीतीने शिस्त आणतो. विश्वासणाऱ्याबाबत देवाचा दृष्टिकोन, पित्याचा दृष्टिकोन अतिशय गंभीर आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये पित्याची इच्छा ही आहे की यांच्यामध्ये माझ्या प्रियपुत्राचं प्रतिरूप अंशाने वाढत जावं, प्रकट होत जावं. आणि या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये तो आमच्याकरता जीवनाचा मार्ग तयार करतो. परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या नेमून दिलेल्या जीवन मार्गावरून डावी उजवीकडे होतो, त्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये ढलण्याकरता आम्ही तयार होत नाही, त्यावेळेस देवाची शिक्षा त्या विश्वासाच्या जीवनामध्ये येते. त्याचा उद्देश गंभीर आहे. आमच्या दैहिकतेमुळे, आमच्या पापाचरणामुळे माझ्यामध्ये निर्माण होणारं प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिरूप, त्याला अडखळण, हे अडखळण होऊ नये म्हणून आमचा स्वर्गीय पिता आमच्या जीवनाला शिस्त लावतो. स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो की तुझ्या शासनामुळे, तुझ्या शिक्षेमुळे, तुझ्या शिस्तीमुळे माझे चांगले झाले. हे देवा, मी तुझे मार्ग शिकलो. दावीद म्हणतो, तुझं शिक्षा मला केली नसतीस, माझ्या जीवनाला, आध्यात्मिक जीवनाला, कौटुंबिक जीवनाला शिस्त लावली नसतीस, तर मी तुझे मार्ग शिकलो नसतो. देवाकडे, त्याच्या प्रत्येक हाताकडे पाहण्याचा दावीदाचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे. स्तोत्र 139 मध्ये तो म्हणतो की हे देवा माझी झडती घे. साधी गोष्ट नाही प्रियानो, देवाला झडती घ्यायला सांग. सर्वसमर्थ सर्वज्ञानी देव ज्यावेळेस पतित मनुष्याची झडती घेईल, नक्कीच त्याच्या जीवनातील अनेक अंग ढासळलेली, तुटलेली आणि डागाळलेली दिसतील. आणि ज्यावेळेस जिवंत देवाला आमच्या जीवनातील डागाळलेली अंग दिसते, आमच्या जीवनात शिस्त येणं अपरिहार्य आहे. आणि अनेकदा आम्ही दाविदाप्रमाणे प्रार्थना करण्यास तयार होत नाही. हे देवा, तू माझ्या जीवनाची झडती घे. दाविदाला झडतीचा परिणाम माहिती आहे, देवाची शिस्त आहे. परंतु ही शिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुझ्या सनातन मार्गाने चालेल, तुझ्या सन्मार्गाने चालेल. तो पुत्र समजून आम्हाला शासन करतो. तो पुत्र समजून आमच्या आत्मिक उन्नती करता
आम्हाला शिक्षा किंवा शिस्त लावतो. ऐकण्यापैकी अनेक लोकांच्या जीवनामध्ये ही प्रतिकूल परिस्थिती आली असेल किंवा वर्तमानामुळे ते जात असतील या प्रतिकूलतेत. अनेक लोक त्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहत देखील असतील. परंतु प्रियांनो, आमच्या जीवनात आलेल्या देवाच्या द्वारा प्राप्त झालेल्या शिस्तीच्या प्रक्रियेला म्हणून आम्ही निराश होऊ नये. देवाचं वचन सांगतं, तो पुरुष धन्य आहे ज्याला ईश्वर शासन करतो. कारण त्या धन्यतेबरोबर त्याच्या जीवनामध्ये सन्मार्ग येणार आहे. त्या धन्यतेमुळे त्याच्या जीवनामध्ये पवित्रीकरणाचा आरंभ होणार आहे. आम्ही स्वतः म्हणतो की तू माझी झडती घे, जेणेकरून मी तुझ्या सन्मार्गावरती चालेन आणि पवित्रीकरणाची प्रक्रिया माझ्या जीवनात होईल. तिसरी शेवटची गोष्ट मी सांगून बंद करीन. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. आम्हाला सगळ्यांच्या परिचयाचं वचन हे आहे. प्रकटीकरण 16 आणि त्याचं 15 वचन. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. प्रभू या ठिकाणी म्हणतो, जो मनुष्य, जो विश्वासणारा आपली वस्त्रे राखतो, जो आपली वस्त्रे जपतो तो धन्य. पवित्र शास्त्रामध्ये वस्त्रांचा संबंध चारित्र्याशी आलेला आहे. वस्त्र राखणे म्हणजे स्वतःच्या चारित्र्याला या सांसारिक सगळ्या अशुद्धतेपासून, भ्रष्टतेपासून जपणे. ज्यावेळेस एक विश्वासणारा देवाचे सन्मार्ग सोडतो, देवाच्या सत्यांना डावलतो, देवाच्या सिद्धांतांना डावलतो आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतो, जगाच्या रंगात रंगून, त्यावेळेस देव त्या व्यक्तीकडे नग्न म्हणून पाहतो. ती व्यक्ती देवाला नग्न दिसते. विश्वासणाऱ्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. ज्या जगामध्ये आज विश्वासणारे वावरत आहेत, जग अतिशय भ्रष्ट आहे. वेगवेगळ्या भ्रष्ट रंगाने जग रंगलेलं आहे. अनेकदा विश्वासणारे त्यांच्या या सवयीनुसार, नैसर्गिक स्वभावानुसार ख्रिस्ताचा सन्मार्ग सोडून जगाच्या रंगात रंगू लागलेले आहे. पण प्रभू म्हणतो की तो पुरुष धन्य आहे, जरी मला विलंब लागला तरी त्या विलंबाच्या काळामध्ये जो आपले वस्त्रे राखतो, जो आपलं चारित्र्य जपतो, तो पुरुष धन्य आहे. लवादिकिया मंडळी तरी विश्वासणाऱ्यांकडे ज्यावेळेस प्रभू पाहतो, श्रीमंत मंडळी प्राचीन जगतातील, त्या मंडळीला प्रभू म्हणतो की तू उघडा वागडा आहेस, तू नग्न आहेस, माझ्याकडनं तू शुभ्र वस्त्र घे. वास्तविक ते खूप श्रीमंत होते, चंगळ होती त्यांच्या जीवनामध्ये कपड्यांची. परंतु ज्यावेळेस त्यांचं जीवन जगाच्या आणि भौतिक गोष्टींकरता समर्पित असलेलं प्रभू पाहतो, त्यावेळेस प्रभू त्यांना नग्न. प्रारंभीच्या मंडळ्या चारित्र्याविषयी अतिशय जागृत होत्या. आजच्या मंडळांची समस्या थोडीशी वेगळी आहे. आजच्या मंडळात चारित्र्याबाबत जागृत असलेले दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ सामूहिकरित्या मंडळी आणि व्यक्तिगत विश्वास नाही. चारित्र्याकडे गंभीरपणे पाहताना दिसत नाही. जी वचने आहेत वरती वाचलेली, प्रकटीकरण 19:8, प्रकटीकरण 3:18, या सगळ्यामध्ये वस्त्रांचा उल्लेख वारंवार आलेला आहे. ही सगळी वस्त्राबाबतची वचने, संदर्भ आम्हाला आमच्या चारित्र्याबाबत जागृत राहण्याचा सल्ला देतात. अनेक विश्वासणारे जगाचे आराधक बनलेत, अनेक विश्वासणारे जगाचे गुलाम, जगाचे सेवक बनलेले. या अवस्थेला प्रभू नग्न अवस्था. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी आपली वस्त्रे या जगाच्या गोंधळात जपणे, चारित्र्य जपणे अतिशय गंभीर जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु चारित्र्य सोडून सगळं काही जपलं जात आहे किंवा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. विश्वासणारे असतील, पुढारी असतील, चारित्र्याकडे दुर्लक्ष केलं जात, बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती केंद्रित केलं जात. मग नाती जपली जातील, पैसे जपले जातील, पद जपलं जातं, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी आज वाटतं जपण्याच्या. या सगळ्या गोंधळामध्ये, या सगळ्या गर्दीमध्ये चारित्र्य हरवून गेलेला आहे. प्रभू म्हणतो, ज्यावेळेस मी चोरासारखा येईन, तुम्ही नग्न दिसू नये प्रिया. तुमचं चारित्र्य जपलेलं असा, तुमची वस्त्रे राखलेली असतात. कालच्या दिवसामध्ये विधर्मी लोकांचा एक सण झाला. वेगवेगळ्या प्रकारचे रंग एकमेकांवरती उडवण्यात त्यांनी आनंद मानला. काही लोक अशा परिस्थितीमध्ये आपली वस्त्रे
धुतलेली इस्त्री करून निघालेले लोक अतिशय जपून चालत, माझ्यावर कुठला डाग उडू नये, कुठलं साधं पाणी देखील उडू नये, वगैरे वगैरे. हे भयंकर रंग आहेत जगात. व्यभिचार आहे, जारकर्म आहे, मत्सर आहे, चुकीच्या लोकांना प्रोत्साहन देणं आहे. या सगळ्या रंगामध्ये मंडळ्या विश्वासणारे गुंतलेल्या आहेत, रंगलेल्या आहेत. आणि प्रभू म्हणतो की जो आपलं वस्त्र राखतो तो धन्य आहे. देव पवित्र आहे आणि तो वारंवार आम्हाला आठवण करून देतो, जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही सुद्धा पवित्र व्हा. प्रेषित पौल थेसनीच्या विश्वासणाऱ्यांना म्हणतो तुमचे पाचारण पवित्रीकरणासाठी आहे आणि म्हणून अशुद्धतेपासून, जार कर्मापासून तुम्ही दूर राहा. मंडळी आणि विश्वासणारे पवित्र देवाला केवळ पावित्र्याद्वारेच आनंद देऊ शकतात. विश्वासणारा व्यक्ती केवळ पावित्र्याच्या द्वारा देवाची सेवा करू शकतो. मग ती मंडळीतली आराधना असेल, मंडळीतली प्रार्थना असेल, मंडळीतली सेवा असेल, मंडळीच्या द्वारा चालू जाणारी कुठलीही सेवा असेल, सुवार्थ कार्य असेल, त्या व्यक्तीमध्ये जर पावित्र्याची गांभीर्यता नाही, त्याने जो वस्त्र आपले डागाळलेले असतील, प्रभूला अपेक्षित नाही ती व्यक्ती काम करावी. आज होताना दिसतं मंडळांना, पुढारी कानाडोळा करताना दिसतात. आणि म्हणून पुढाऱ्यांची वस्त्रे राखली गेली जाणं आवश्यक आहे. अशुद्ध व्यक्ती, अपवित्र व्यक्ती देवाला आनंद देऊ शकत नाही, देवाला सेवा देऊ शकत नाही. आणि म्हणून यशया ओरडतो, परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो आपणाला शुद्ध करा. तोच संदर्भ घेऊन पौल करितमध्ये म्हणतो, वेगळे व्हा, निघा, अशुद्धेपासून निघा. किती गंभीर आक्रोश आहे पौलाचा. आपली वस्त्रे राखा. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, ज्यावेळेस या भ्रष्ट जगामध्ये मंडळी त्याला दिसते आपली वस्त्रे झाकणारी, जपणारी, प्रभू त्या व्यक्तीला म्हणतो की तुम्ही धन्य आहात. चारित्र्य जपणाऱ्यांना देव विश्वासणाऱ्यांना पारितोषिक देतो, प्रमाणपत्र देतो, तुम्ही काय आहात, धन्य आहात. देवाला आमच्या बाबत आनंद होतो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमचं चारित्र्य जपतो. आणि म्हणून आम्ही धन्य आहात. ही धन्यता आज आम्हाला तो देऊ इच्छित. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारा त्यांनी दिलीच आहे, पापे नाही शिकवलं. अनेक पैलू आहेत धन्यतेचे. जे 3 पैलू या थोडक्या वेळामध्ये पाहण्याची संधी प्रभूने दिली, त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, नाही आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रभूने मला अधिकार दिला, ज्यांचे अपराध प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे नाहीसे केले ते धन्य आहेत. झाकले नाहीत आमची पापे, आम्ही धन्य आहोत. ज्यांच्याद्वारे ज्या मनुष्याचं शासन परमेश्वर करतो तो मनुष्य धन्य आहे. माझ्या जीवनात सन्मार्ग, माझ्या जीवनात पवित्रीकरण आहे. दुसरी गोष्ट, जे लोक आपली वस्त्रे राखतात, चारित्र्य जपतात आणि देवाचा आदर करतात ते धन्य आहेत. जे आपल्या चारित्र्याशी खेळ करतात आणि जे लोक अशा अचारित्र्यवान व्यक्तींना सेवेमध्ये, इतर गोष्टींमध्ये प्रोत्साहन देतात, ते लोक देवाचा अनादर करतात. म्हणतो मी येईन त्यावेळेस तुमची वस्त्रे राखलेली असतात. या दिवसात प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो.